यात धैर्यशील मोहिते पाटील बोलतात। सगळ्यांनी जी आठवण करून दिली, एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं, उभा राहणारा असेल तर गावात यायचं, नाहीतर यायचं नाही, हाय असं गाडीतनं बसान जावा म्हणली। करमाळ्यातला आहे, बरोबर आहे ना, करमाळ्यातला विषय त्या दिवशी माघारी जायचं म्हणली। आणि दादांना पण सांगा, जाईल तिथं असंच पट्टा सुरू झाला। मी हे सगळं दररोज मोठे दादांना येऊन सकाळी सांगत होतो, कुटुंबातले आम्ही सगळेच येऊन सांगत होतो, असं असं सगळेजण म्हणते। आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली। बऱ्याच जणांनी सांगितलं, दुधाच्या दरात सांगितलं, शेतकऱ्यांचे काय व्यथा हे सांगायला सुरू केलं, पाण्याची परिस्थिती काय हे सांगायला सुरू केलं। एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळायला लागल्या। मग त्या दिवशी ठरवलं मी की आता माझ्यासाठी नाही, मला उभं राहायचं। जसं मगाशी मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला लागतो, कारभारी नीट असलं की घर नीट चालतं। या सोलापूर जिल्ह्यातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे। आणि चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून साकार मर्शींनी पण शिकवण दिली आणि मोठे दादांनी पण दिलेली आम्हाला, जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा। आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे, काय निर्णय घ्यायचा मी। तुमच्या एक मिनिट काही जणांनी प्रश्न विचारला, मागच्या वेळेस पवार साहेबांना सोडून गेला। मागच्या वेळेस पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही। 60-65 वर्षामध्ये पवार साहेबांनी आणि दादांनी एकामेकाची दोस्ती आणि ऋणानुबंध काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि महबूबबाईंनी का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा महबूबबाईंनी मागाशी सांगून टाकलेला आहे। त्यामुळे आता तो प्रश्न कुणी विचारायच्या भानगडीत अजिबात पडू नका। आणि दुपारी दोस्ताना सगळ्या राज्याने बघितलेला आहे, साहेबांचा, दादांचा आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांचा। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।